आजा, इकेच्या युनिट मधनं फोन आला होता. ते सकाळी 7 वाजता त्याला पुण्याच्या एअरपोर्टवर आणणार आहेत. तिथनं आपल्या अँब्युलन्स पण आणावं लागेल. उद्या पहाटेला तिकडेच जातोय. लष्करी मोहम्मद त्याच्यावर अंतिम संस्कार करावे लागतील. हे बघ, तवर इथं सगळं तुलाच सांभाळायचंय. आता इकेची जागा तुलाच घ्यायला लागणार आहे. काय बाई, सोन्यासारखं पोर होतं आणि काय होऊन बसलंय. अगं पण देशासाठी मरण आलं, फार मोठी गोष्ट आहे बघ. खरंय, हस्त्याचं आणि त्याच्यासोबत गावाचं नाव लय मोठं झालं बघ. मला तर इकेच्या आईचीच काळजी लागून राहिली. काय माहिती कसं व्हायचं आता यांचं. एकुलतं एक पोरग होतो. आता कोण आधार आहे या माऊलीला. तरी बरं, इक्याचं लग्न झालं नव्हतं म्हणून. लग्न झालं असतं तर काय केलं असतं बायकोनं सांगा. अक्का, अजिंक्य केव्हा जाणार आहे तू? अगं बघताय ना, विक्याच्या आईची काय अवस्था झाली आहे. अगं बाय, हा फोटो जर आता खाली काढलेला बघितला ना, तर माझं तर काही खरं नाही. अगं, त्याला ना त्याच्या वस्तू इकडचे तिकडे झाल्या ना, त्याला अजिबात आवडत नाही होता. आणि बघ, हा शर्ट बघितलास का? त्याच्या वाढदिवसाला घेतला होता, घातलाच नाही. म्हणला जाताना घेऊन जातो, पण राहिलाच. आता आला ना, त्याला ह्यो शर्ट घालायला देणार आहे. अगं बाय, विसरली की पाणी तापायला ठेवायला पाहिजे. विक्याला बाहेर ना आलं ना की लगेच आंघोळ लागते, आणि ती बी कडक कडक पाण्याने. चल बाय, मी पाणी तापाय ठेवते. आणि हा, ए शीतल, आपण नाश्त्याचं बी करायला घेऊ. अगं आल्याला खायला लागेल ग त्याला काहीतरी, लय दिवसांनी येणार आहे विक्या. नाहीतर एक काम कर, तू राहू दे, मी जाऊन बघते. मीच करते काहीतरी पटकन. अगं मावशी, थांब, मी चल. अगं काय करते. आलेच आलेच. राहुल्या, राहुल्या, असं खचून कसं चालेल रे.
शीतल, एका मिशन वर जाताना शेवटचा फोन तुला केला होता ना? मग तो मिशन वर जाताना गुडलक दिलं नव्हतं का? गुडलक द्यायला पाहिजे होतं शीतल. तू गुडलक दिला असत ना तर आज का नाही दिलं गुडलक तू? अगं बाई, माझं गुडलक त्याचं राहिलंच की. तू गुडलक दिलं होतं म्हणून ते भरती झाला होता ना. अगं मला लेटर आलं मेडिकलचं. आर्मीच्या मेडिकल साठी सिलेक्ट चालू आहे. माझं गुडलक कामाला आलं का नाही? अजून मेडिकल क्लिअर व्हायची. होणार ते बी होणार. माझं गुडलक आहे त्याच्या बरोबर. हे अरे बास करा पोरांनो. हे दुःख न संपणारच आहे, पण आत्ताच आपल्या सगळ्यांना स्वतःला सावरलं पाहिजे. फौजी काय केलं इक्यानं? देवानं असं का केलं? बास की. अरे फौजीचं आयुष्य असंच असतंय. कधी कुठल्या गोळीवर त्याचं नाव लिहिलं असेल नाही त्याला बी माहिती नसतं. पण एक आहे, एवढा बहादूर फौजी असतो ना त्याच्यापेक्षा जास्त बहादूर त्याच्या मागे असणारी माणसं असायला लागतात. चला डोळे पुस.